तर आज सुटकीचा पेपर आहे MSCTचा PCM ग्रुपचा आहे. त्या दिवशी होता PCB ग्रुपचा. तिचा अभ्यास झाला का नाही माहित नाही. आज पण आमची आता तयारी वगैरे झालीच आहे. आता वाजले 12:05. तर आता आम्ही निघणार आहोत. आज आम्ही उशिरा चाललो. मागच्या वेळी आम्ही बहुत लवकर गेलो होतो. अशा तऱ्हेनं आता 12:05 झाली आहे. न चुटकी चालली पेपर लिहासाठी नाही, पेपरवर तुके मारासाठी चालली चुटकी. सांग का अभ्यास केली? ह्या दिवशी पण विचारलं होतं मी अभ्यास का केली म्हणून, तरी काही सांगितली नाही ना. आज पण काही सांगत नाही आहे. बहुत ऊन आहे बापरे. आता ॲटो कधी भेटन माहित नाही. आता बहुत चालत जायला लागते. ॲटो भेटायसाठी पापडा गिन मस्त टाकलं नाही त्यासाठी. आमच्या घरी पापडा गिन नाही टाकत आहे, काही कुरोड्या पण नाही टाकत आहे. दोघं जण चालले टूक सामोरा यांच्या, हर गोष्टीचं सामोर आहे त्यांच्या. तर आता ॲटो कधी भेटते माहित नाही. पाहू आता ॲटो कधी भेटते. बहुत ऊन आहे बापरे बाप. येऊन कुठून येते माहित नाही चंद्रपूरमध्ये. आता मम्मी म्हणत आहे मी एवढ्या उन्हामध्ये कपडे धुतो तरी ठीक आहे. पुरस्कार द्यायला लागेल मम्मीला आता वाढदिवसाच्या वेळी. मम्मीचा वाढदिवस चालला गेला म्हणून म्हणायला काही जात नाही, पुरस्कार द्यायला लागतो म्हणून. तर बहिणीचा आता वाढदिवस येणार आहे. मी नाही इले म्हणलं होतं प्रॅक्टिकल लिहून दे, तुला 200 रुपये देतो. बट मी पैसे दिलो नाही इले. मग इले म्हणलं तू फक्त माझ्यानं 12वीमध्ये जास्त मार्काने 1-2 तरी %, तर मी आता पैसे देतो म्हणून. आता माहिती नाही म्हणून रिझल्टचा बहुत वेट आहे. जास्त आले तर चांगली गोष्ट, पैसे थोडी द्यायला लागेल. नाही आलं तरी काही चांगली गोष्ट आहे. मला पैसे नाही द्यायला लागेल म्हणून माझे 200 रुपये उरून जाणार आहे. प्रॅक्टिकल देऊ मागलो, प्रॅक्टिकल पण देऊ प्रॅक्टिकल देऊन दिली का मला? कोणतं देऊन दिली? थर्ड प्रॅक्टिकल नाही देऊन दिली, असाइनमेंट देऊन दिली तिनं. मस्त मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन आहे. लग्न आहे म्हणून तरी माहित नाही. तर आता पोहोचलो नाही. आता आम्ही अर्धा दूर पोहोचलो चालत. ॲटो कधी भेटते का माहित नाही. किती ऊन कुठून येते का बाबा. चंद्रपूरमध्ये नाव तर चंद्रपूर आहे, इकडे सूर्यपूर नाव पाहिजे होतं. एवढं आम्हाला आमच्या घराजवळचे काकू लोक विचारते कोणतं चाललं एवढ्या उन्हामध्ये, आणि त्यांनी उन्हामध्ये जातात नाही माहिती आहे. तेवढं भावगी नाही करा, थोडं कमी करा म्हणून. टक्के पार्टीमध्ये बसायला आवडत नाही. हे स्वरान रंजुवत येतात. अरे आत्या बाय शाळेत. सगळ्या जवळचे लोक भेट बोलायला लागते, नाही तर मग ते ॲटिट्यूड आला. त्यांनी पण आमच्या घरात जवळचेच. आमची मम्मी सगळ्यासोबत बोलते. आमच्या मागच्या वेळी सेंटर होता MSCTचा, तोच सेंटर आहे म्हणून काही डबल किन जर म्हणायला लागलं फोटो शाळा आहे म्हणून. तर हे चांगली गोष्ट केली त्यांनी, डबल दिलं एकच सेंटरचं. एक पॅसेंजर उतरला तर चुटकीला बसून झाली. आता तिने सीटमध्ये बसायला भेटत आहे. त्याचीच वाट पाहत होती ते. आम्ही पण अशीच वाट पाहतो. कसं वाटतं मग मधामध्ये बसून? गरमी लागते, मधात बसून गरमी लागते. अशी उन्हामध्ये चाललं तरी तेव्हा गरमी नाही वाटली. आज सुट्टीचा आखरी पेपर आहे, मग तिला बेरोजगारवाणी कधीच बसायचं आहे. त्या दिवशी पण माझ्या आधी उपाशी नेली, आता पण येणारे उपाशी जेवण करायचे म्हणून जास्ती 4 म्हणलं तर ते पण चालत नाही. आता ते चुटकीला आवडते चालली असते. अर्धा दूर तर मला पैदल आणणारच आहे. तर माहित पण आम्ही कुठं घुमत राहतो. ठीक आहे, आता तुम्ही समजता. जरी ना चालली नाही लसी न पाऊन टाका. बाय. हे माझ्या मम्मी, माझ्या मम्मीचा भाऊ भेटला मामा. माझ्या मम्मीचा भाऊ. आम्ही ओळखतो सगळ्याचे. आम्ही असं भाव नाही खात, सगळ्यासोबतच बोलतो आम्ही. पाऊन टाकायला पासून तर ओळखली नाही. तेव्हा मस्त नाही का, घोड्यावर बसून आहे. आम्ही ऑटोवर बसून आहोत, गावच नाही. ॲटो मधून उतरलो असतं तर गुलाब चोरून नेलो असतं, गाडी टिकून होती. आता कोणाला असं चिमून जाणार आहे लग्न सांगितले. तुके मारायची तयारीमध्ये बसून आहे. काही असं वाटत नाही. चुटकीचा पेपर आहे ते टेन्शन मध्ये आहे. आम्ही होतो ते टेन्शन करत होतो. पहिले आम्ही तुके मारायलाच गेलो तिथं. आला रे आला चुटकीचा सेंटर आला. तिला दोन्ही सीट दे म्हणलो होतो आम्ही. एक खराब जाईल तर दुसऱ्यात थोडंसं काही जास्त मार्क आहे निघतो. तर अशा तऱ्हेनं सेंटर आला. मम्मीला सोडून आम्ही इकडे आलो म्हणून वापस आली डबल. इंटरव्ह्यू घेऊ.
पेपर द्यायचं पहिलं माहिती नाही, जास्त तर काही येणार आहे नाही तरी वाटत नाही. सांगतो पेपर सोडवून जाणार त्यांना सांग ना, असं ऐकण्याला एक सांग ना. बरं सांग कोणत्या चॅनल म्हणून तू केवारासाठी आहे तिकडं नाही तर तिथं तुका मारायचं. ती तुके मारायची व्हिडिओ पाहून टकली चांगले दिनेश सरचे व्हिडिओ पाहून आलो मी. सांग कोणत्या कोणत्या चॅनल मध्ये व्हिडिओ पाहून आली. आमची दिनेश सर, अभिषेक सर, अज्जू सर. आमची ट्युशन घेऊन होती, आम्ही युट्यूबवरून पाहून शिकलेलो. आम्ही या कॉलेजमध्ये डबल आलो ना, म्हणून आज काही नवीन नाही वाटत नाही, सगळंच वाटतं आमचं सर. आता चुटकी जाणार आहे त्याला. माझी बहीण चालली कॉंग्रॅच्युलेशन गाईज. मग मी इथंच बसून राहणार आहे तोपर्यंत. इन म्हणजे आताच काम जाऊ. चुटकीने या कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचं आहे. दोन वेळा आली तर आज नाही त्या दिवशी आली होती तर तिथे चांगलं वाटलं कॉलेज. पुढे गेली तर तिथे वरतं सोडायला चाललो. मम्मी खालतं बसून आहे. मस्त या कॉलेजची वाईफ बहुत बढिया आहे ना. शांत शांत बहुत वेळ आहे. आज ना बहुत पोरं जास्त दिसत आहे CETच्या साठी. कधी इंजिनिअरिंग नाही करत मध्ये वाटते. तर सुटकीला आम्ही सोडून दिलो शाळेमध्ये. आता आम्ही चाललो आपल्या घरी. आता माहित नाही म्हणजे लस्सी खरंच देणार आहे का घेऊन, वाटत ताई नाही लस्सी घेऊन देईन म्हणून. बहुत दूर जायचं आता पैदल. फक्त लस्सी प्यासाठी एवढं चालायला लागतं. स्वतःची लस्सी बनत. माझी मम्मी मस्त तुरू चालली मला सोडून. तुला माहित तरी आहे का लस्सी कुठे भेटते? कन्फर्म नाही माहित आहे ना, एवढं चालायला लागतंय. जेव्हा आमच्या मामा येते ना, मम्मी मस्त मामासोबत लस्सी पिते. कुठं गेली तर दवाखान्यात घेईन. तर ते तर लस्सी भेटत नाही ना, मी दुबारा कधी येईन तुझ्यासोबत. खरं सांग का बहुत चालवली. एवढं चालवल्यावर म्हणतात जर दिसन तर लस्सीवाला तर पिऊ. थोडसं दूर आहे म्हणून मगापासून चालवत आहे. बहुत दूर आलो असं करता. तर गलतीनं पण मी इकडून रस्ता फटकून गेले, मला माहीत बी नाही त्याला मी कुठं चाललो म्हणून. आता फालतू वाटेल लस्सी म्हणून पस्तावता होता मी. हे बाबासाहेबचा स्टॅच्यू आहे इथं समोर. मम्मीला माहित नाही कन्फर्म लस्सीवाला कुठे म्हणून. इतकं हे चालवली ना, मी माझ्या घरून जाऊन डबल नाही काही येऊ शकलो असतो. एवढी तिथून चालवली तर लस्सीसाठी मी म्हणलं मगांपासून. आमच्या आजीनगर इथे लस्सी पाहिजे होती मम्मीने. इतकं म्हणून 100 वेळा म्हणलं असं लस्सी घेईन लस्सी. तेव्हा कुठं माझी स्वतःची लस्सी झाली, तेव्हा कुठं जागावरून आणली. तेव्हा बी ऑटोमध्ये बसले नसं विचार येते का आत्ता कोणी बसावं नाही म्हणून. नाही ऑटोवाला अजून कोणाला पावं नाही म्हणून अजून नाही ते ॲडजस्ट करायला लागते. आता माहित नाही बहिणी दिवशी पेपर कसा गेला म्हणून आल्या का. सांग पेपर कसा गेला सांग ना. लपाचा चेहरा खाऊन गरज पडते. पेपर कसा गेला फक्त विचारत आहो की नाही आल्याबरोबर चेहराच लपत आहे. सांग ना यार, लोक ब्लॉग खतम करायचे. बाय बाय. चांगलं सांग ना कसं गेलं पेपर. हार्ड होता का सोपी होता कसा होता? काही नाही सांगत नाही काही. चेहरा लपवतो साठी आता रिझल्ट लागल्यावरच माहित करू कसा पेपर गेला तर. चला गाईज थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. रिझल्ट साठी तुम्ही वाट पाहतो.